शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आता आपल्याबरोबर आहेत। दादा मंत्री सरनाईक यांनी काल एक वक्तव्य केलं होतं की ते धाराशिव जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवणार आहेत। कसलं ऑपरेशन? टायगर, ऑपरेशन टायगर। मग ती पकडा की म्हणावं, ती वाघ हिंडायला एक रिकामा त्याला पकडा म्हणावं। ती ऑपरेशनची खरंच गरज आहे। एक टायगर हिंडायला लागलाय, 2 बिबट्या हिंडायला लागले, त्यांना पकडा म्हणावं, म्हणजे ते ऑपरेशन टायगर झाल्यासारखं होईल। आणि परत असं म्हटलं की ओमराजे पण आमचे महायुतीचेच आहेत। एक लक्षात घ्या, काल प्रताप सरनाईक पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक होती। एक गोष्ट खरी आहे की 2009ला ज्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो त्यावेळेस तेही माझ्याबरोबर आमदार म्हणून पहिल्या वेळेस विधानसभेत आले होते। आता विधानसभेत एकत्र काम करत असताना आणि इथं आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी बैठक सुरू केली, बैठक सुरू करताना सुद्धा जेव्हा आम्ही जिल्हा नियोजन समितीमध्ये बसतो, मी जसं म्हणतो की निवडून येईपर्यंत मी एका पक्षाचा खासदार आहे किंवा निवडून येईपर्यंत आपण उमेदवार आहेत। एकदा आपण निवडून आलो की ज्यानं मतदान टाकलंय त्याचेही आपण खासदार आहेत आणि ज्यानं नाही टाकलं त्याचेही आपण खासदार आहे। त्यामुळे प्रत्येकाचं काम करणं आपलं कर्तव्य आहे। त्याच भावनेतनं प्रताप सरनाईक काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत म्हणले किंवा विरोधी पक्षातली जरी मंडळी असली आणि आपल्या पक्षातली जरी असली तर आपण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं सगळेजण एकत्र येऊन काम करू। मला वाटतं त्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलं। जिथं त्यांची भूमिका जिल्ह्याच्या विकासासाठी असेल, योग्य असेल, तिथं आम्ही त्यांच्याबरोबर आहेत। आणि मग त्याच्यातनं आता तुमची काय इच्छा आहे, तिथं तलवार घेऊन जावं का, भांडणं करावी का डिप्युटीशीला, म्हणजे तुम्हाला विरोधक आहे असं वाटेल, एक लक्षात घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाई उद्धवराव दादांच्या धाराशिव जिल्ह्यातनं आम्ही येतो। भाई उद्धवराव दादांचा इतिहास जर तुम्हाला माहीत नसेल तर परत अजून मी तुम्हाला त्याची पुनरावृत्ती करून सांगतो की ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चव्हाणसाहेब केंद्रात गेले आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री नेमायचे होते त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री होता का म्हणून त्यावेळेस त्यांना म्हणजे विनंती केली गेली होती। भाई उद्धवराव दादा हे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी नम्रपणे सांगितलं की मी माझ्या शेतकरी आणि शेतमजुरासाठी ज्या पक्षात आहे तो पक्ष मी कुठल्या पदासाठी सोडणार नाही। मला वाटते अशी भूमिका घेणाऱ्या भाई उद्धवराव दादांच्या जिल्ह्यातनं आम्ही येत असल्यावर आमची जबाबदारी अधिकची आहे। त्याच्यामुळं कृपा करून अशा कुठल्याही चर्चा करू नका। ज्या बाळासाहेबांनी, ज्या उद्धवसाहेबांनी ह्या ओमराजेला एकदा आमदार, 2दा खासदार केलं, मला वाटतं त्यांना काय कारण आहे सोडायचं। आणि दादा हे आताचं काय झालंय राजकारण, जिकडं खोबरं तिकडं चांगलं झालंय, नाव फक्त विकासाचं देते। आमची भूमिका ती नाही आहे आणि आम्ही एका विचारानं त्या ठिकाणी काम करणारी माणसं आहेत। आणि ओमराजे म्हणल्याच्या नंतर लोकांची काय भावना आहे एक लक्षात घ्या। आत्ताच्या ह्या निवडणुकीच्या काळामध्ये किती कोटी रुपये, किती म्हणजे कसा खर्च होतोय निवडणुकीत आपण बघितलं असेल। मी एकमेव खासदार आहे ज्याला गावातल्या लोकांनी वर्गणी करून त्या ठिकाणी निवडणुकीसाठी पैसे दिले। का दिले असतील? एक चिंचुकी फोडणारी माझी तुळजापूरमधली एक भगिनी आहे, लहानच माझी ताई आहे, तिनं बिचारीनं 1600 रुपये मला दिले। चिंचुकी फोडणार माणूस दिवसाचं किती कमी होतं असेल? का दिले असतील? काहीतरी भावना असेल ना त्याच्या पाठीमागं। मला वाटते अशा विश्वासाला, अशा भावनेला लोकांच्या तडा आम्ही जाऊ देणार नाहीत। त्यामुळे कृपा करून अशा कुठल्याही चर्चा करू नका। उदय सामंतांनी पण म्हटलंय की काही खास तुम्हाला उदय सामंतच उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी होणार होते आणि मग ती सगळा गौप्यस्फोट झाल्याच्या नंतर त्या चर्चेला कुठंतरी पूर्णविराम मिळावा म्हणून ही चर्चा काढली आहे। दादा कैलास दादाला आणि तुम्हाला हमेशा शिवसेनेमधून काय ऑफर येते का, नेमकं ही काय सारखं चर्चा काय झालं, पार पालतं होऊन गेलो की आम्ही, आता कसले ऑफर राहिलेत? आता एक लक्षात घ्या, माणसाचा उद्देश काय, हिथं आलेल्या माणसाला एक ना एक दिवस मरायचंय, वर जायचंय। वर जाताना काहीही घेऊन जायचं नाही। रिकामा जन्माला जे माणूस येतो ती बी रिकाम्या हातानंच येतंय, वर जातंय ती बी रिकाम्या हातानं जातंय। माणूस गेल्याच्या नंतर काय शिल्लक राहते त्या माणसाचं? काय राहतंय शिल्लक? त्या माणसाचं नाव राहतंय। तेवढं नाव जपायचं काम आम्ही जरूर करू। धन्यवाद। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। एस्टिमेट करून घ्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।